मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण जरा आगळीवेगळी मुलाखत घेणार आहोत. ज्यांच्या नावावर हे चॅनल आहे सागर डुकरे, तर त्या मॅडमचं आज मुलाखत घेणार आहे आपण थोडक्यात शेळी पालनाची. तर चला थोडक्यात कसं काय शेळी पालन, त्यांच्या चॅनलचं जे आपण नाव ठेवलेलं आहे तर त्यांचं सागर डुकरे असं नाव आहे. तर मॅडमचं आज नमस्कार म्हणा. मॅडमच्या नावावर ही चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आपलं. तर त्या थोडक्यात आपण त्यांची मुलाखत घेऊ. शेळी पालन खरंच चांगलं आहे का नाही, किंवा शेळी पालन परवडतं का शेती परवडती. आज बऱ्याच काही आपल्या माता मावल्या आहेत की त्या शेती करून शेळी पालन करत आहेत. आज उदाहरण जर धरलं तर घनसावंगी तालुक्यातील त्यांचं आडनाव नाही आठवणार मला, त्यांच्या मालकाने 1 एकर द्राक्ष लावली होती आणि त्यांनी एकच हात धरला तर मला एक शेळी घेऊन द्या. तर ते ताई ना म्हणे मला एक शेळी घेऊन द्या. ते म्हणे शेळ्या पालनाचं काय खरं आहे, शेळी कशाला घ्यायची असं तसं. ते म्हणे नाही म्हणे, त्या म्हणे ताई म्हणे मला एका शेळीपुरते पैसे दे. त्याने ते पैसे दिले. आता यांनी काय केलं माहिती आहे का, त्या भाऊंना समजा त्यांच्या मालकाने 1 एकर द्राक्ष लावली. आता लावल्याच्या नंतर काय झालं, एक एकर द्राक्ष लावली आणि ताईनं एक शेळी घेतली. मित्रांनो, 5 वर्ष द्राक्ष सांभाळले. त्या तितक्या टायमामध्ये 1 वर्ष दुष्काळ पडला आणि त्या द्राक्षाला पाणी कमी पडलं. पाणी कमी पडल्यामुळे काय झालं माहिती आहे का, तर मित्रांनो काय झालं माहिती आहे का, ते एका शेळीवर 5 वर्ष यांनी द्राक्षाची बाग सांभाळली. द्राक्षाची बाग ज्या वेळेस त्यांना समजा द्राक्ष आले त्याच साली दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळं काय झालं, पाणी कमी पडलं. पाणी कमी पडल्यामुळं ते वाळून गेलं, द्राक्ष वाळून गेले. ह्या ताईनं एकच शेळी 5 वर्षामध्ये एका शेळीचे 81 शेळ्या केल्या. 81 5 शेळ्याचे आपल्या एका शेळीची 5 वर्षात पाठी द्यायला बोकड विकायचे. त्या पाठीच्या पाठी वाढत चालले ना. तर 81 हे इथं घनसावंगी पैसे हे नाही का आंतरवाली विकलंच नाही त्याने. बोकडाचे बी त्याने काय केलं माहिती आहे का, बोकड विकायचं आणि बोकडाची बी शेळी आणायची असं डोकं लावलं. ते 81 शेळ्या केल्या. हो ना, 81 शेळ्या केल्या. यांचा 5 वर्षामध्ये 10 लाखाचे नुकसान झाले. द्राक्ष लावले, त्याला कंपाऊंड कर, त्याला तारस कर, तर ते 10 लाख रुपये नुकसान झाले. आणि ताईनं पूर्ण वाडगा भरून शेळ्या गेल्या. 81 शेळ्या गेल्या. 5 वर्षामध्ये बघा. मग आता एका शेळीपासून त्यांनी असं डोकं लावलं, पुन्हा बोकड विकायचं, बोकडाच्या जागेवर पुन्हा शेळी आणायची. 2 बोकड असले 2 बोकड विकायचे, शेळी आणायची. मग ते शेळीचे पिल्लं झाले की पुन्हा पाठी ठेवायच्या, बोकड विकायचे, पुन्हा शेळी आणायची. असं करता करता 5 वर्षामध्ये 81 शेळ्या झाल्या. म्हणजे असे काही शेळी पालक आहेत. तसं आपण आता यांची मुलाखत घेऊ थोडक्यात. शेळी पालन कसं आहे, काय आहे, कसं आहे शेळी पालन तुमचं, आता सांगा थोडक्यात. चांगलं म्हणजे परवडतं का नाही परवडत? पण 6 महिने 1 वर्ष दिसत नाही. 1-2 वर्ष दिसत नाही सुरुवातीला. 2 वर्ष पण दिसत नाही. मेहनत वर्षी मग दिसायला लागते. हां परवडत नाही मग असं कसं परवडतं, पण दम धरावं लागतो. हां, नंतरच परवडतं. कोणत्या ह्याच्यात दम धरावाच लागतो. कोणताही व्यवसाय करा तुम्ही, त्या व्यवसायामध्ये आपल्याला वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्याच्या नंतरच आपण त्याच्यामध्ये सक्सेस होतो. आता 4-6 महिन्यामध्ये आपल्याला इन्कम कोणत्याच व्यवसायामध्ये भेटत नाही ना. आज तुम्ही दुकान जरी टाकली तर दुकानामध्ये ग्राहक वळण्यासाठी तुम्हाला 2 वर्ष लागतात.
जोपर्यंत तुमचं रुटीन होत कोणत्या नाही. धंद्यामध्ये तसंच वर्ष 2 वर्ष काढावं लागतो, नंतरच अनुभव येतो त्याच्यात. हां असं आहे. नवीनच व्यवसाय करायचा, वर्ष 2 वर्ष सांभाळायचं आणि त्याच्यात काहीच नाही कळत, मग आपण मग त्याच्यात काहीच परवडत नाही. मग निगेटिव्ह होऊन लगेच सोडून देतो. मग आपण ते सोडून देतो, आईन गाडी थोडी रंगाला येते, मग नंतर आपण सोडून देतो. जो व्यवसाय चांगला आपला ज्यावेळेस चांगला जंप मारायचा त्यावेळेस आपण काय करतो, नाही नाही याचं काय करणं या व्यवसायाचं, पण लगेच ते सोडून त्याच्यात आधी परीक्षाच होती, नंतरच मग त्याच्यात अगोदर पास मेहनतच करावं लागते. जेवढं तुम्ही कष्ट करसाल त्याचं फळ तुम्हाला 2-3 वर्षांना 5 वर्षांना. आज जे तुम्ही बघत असताना यूट्यूबवर फेसबुकवर कोणी 4 व्हीलर घेतली, कोणी बंगला बांधला, कोणी 40 लाखाचा बंगला बांधला, असं कोणी पुतळा बांधला वरती, अशा बऱ्याच काही स्टोऱ्या आहेत. तर या स्टोऱ्या म्हणजे 1-2 वर्षात नाही झालेल्या ना, याला 10-12-15 वर्ष लागली. तेव्हा कुठंतरी एवढं समजा त्यांचं इन्कम झालं. तर शेळीपालनामध्ये खरंच चांगलं आहे का इन्कम? चांगलं म्हणजे काही काम पडत आपण एखादं बकरं इकित बरं का. आता आमचं कंडिशन त्याचे म्हणून मला काय वाटतं, शेळ्यात चांगल्या काही अडचण आले की एक बोकडा ऐकला शेळी किंवा एखादं बकरू ऐकलं की आपलं काम दाखवतं. काही जर अर्जंट असलं तर त्याच्यामुळे ते शेळ्याच आवडते जास्त. बरं आपली पहिली परिस्थिती कशी होती? आता पहिली काय आमच्याकडे शेळ्याच नव्हत्या, तर मग सदा अडचणच राहायची. कोणी ओळखत होतं का आपल्याला पैशाला? ओळखायला म्हणजे मग आमची परिस्थिती तशी होती, मग आम्हाला कोणी ओळखीतच नव्हतं ना. आमच्याकडे द्यायसारखं काहीच नव्हतं मग ना. आम्ही काय शेळ्या केल्याच्या नंतर मग काही अडचण आली की आम्ही बकरू विकली जाई एखादं. काही अडचण आली की लगेच आम्ही बकरू विकून टाकी जाई. मग आम्हाला तिला लालूच लागलीत, मग आम्ही ते शेळ्या मोडीच नाही म्हणतो, याचे त्याचे काढू सर बरं आहे, आपलंच एक बकरू विकायचं आपलं काम दाखवतो. पहिलं ना आम्हाला शेळ्याच आवडते. पुन्हा काय शेळ्या, तुमच्याकडे शेळ्या असल्या तर तुम्हाला लोक 4 पैसे देऊ शकतात. तर आम्हाला तर लोक असे म्हणले ते शेळ्या करायच्या आधी, याला तर वावर बिन नाही, याला वावरच दर सगळे, याला वड्या पण जायला बिन वाट नाही. आधी लोक काय केलं सगळं मन नाराज करून ठेवले. पण आम्ही विचार म्हणजे आमच्या मनात नव्हतं तेवढा विचार लोकांनी केला आमच्या मनात नव्हतं. आम्ही फक्त असं 1-2 चर्चा केली शेळ्या करायच्या बाबा, की याच्यात कसं भेटत. आम्हाला लोक म्हणजे याच्यात काहीच भेटत नाही. 2-3 लोक म्हणजे याच्यात तर तुम्ही करूच नका, आणि तुम्हाला वड्याला चारायला बी नाही, तुमचा माणूस चालू शकणार नाही, तुम्हाला वावर बिन दर सके. तरी आम्ही त्याच्यात अर्धा एकर खायलाच केलं. आणि ते शेळ्या आमच्या बांधूनच असते, आम्ही कोणाला ताणच देत नाही. आमची शेळी कोणाच्या बांधावर नाही ना, आम्हाला आवडत बी नाही. त्याच्यामुळे आम्ही आमच्या शेतात खायला केलं, आम्हाला पाणी नाही. तरी आम्ही पावसाळ्यात असं गवत लावलेलं की उन्हाळ्यात बिन निघत होते, अशी सुविधा केलेली आहे आम्ही. आमचं ताणं बिन नाही. पण आम्हाला लोक म्हणे की याच्या हे करू शकत नाही शेळीपालन, हे चौकोनी हिंडून आलेलं आहे म्हणे. आता चौकोनी हिंडून आला आणि शेवटी जागेवरच आलेला आहे, तर शेळीपालन करू शकत नाही. चांगले लोक जार झालेले म्हणजे शेळ्या मागं. पण आम्हाला शेळीचं आवडलं, आम्ही सगळं काम सोडून शेळ्याच्या आमच्या बंदिस्त. आता हे तर शेळ्याचंच करते, आणि मला जसं होईल तसं मी करते. बाहेरचं रोजदारी नंतर घरचं याच आमचं चालू आहे. पण आम्हाला शेळ्यामध्येच परवडलं, आणि आम्हाला शेळ्याच आवडलं. लोक तुम्हाला चांगलं मार्गदर्शन कधीच देणार नाही. आम्हाला लई लोक शेळ्यावाले म्हणले की शेळ्यामध्ये काहीच परवडत नाही, त्याच्यातलेच पिल्लं मरते. पण आम्हाला देवाची मन अशी साथी, आमचं एक बिन पिल्लू मरेल ना. आता 5 वर्ष झाले. तर आमचा सगळा संसार म्हणजे आम्हाला शेती एकच एकर आहे, तर त्याच्यातली अर्धा एकरात आम्ही खाल केली. त्याच्यातच शेळ्याला एवढं आहे, ते शेळ्याचं भागून आमच्या 4-5 जणांच्या एका मुलीचं लग्न पण झालं आमचं, आणि त्याच्यातच आम्ही पोट भरतो. याच्यातच आम्हाला यश मिळालं. आता काही ना काही केल्याशिवाय, पर्याय निवडल्याशिवाय आपल्याला यशस्वी व्हायचं जर म्हणलं तर कोणतं तरी करावं लागतं. याच्यात ना त्याच्यात ना याच्यात आम्हाला लय लोकांनी नावं ठेवले, आमचे मन लय दुखून ठेवले. पण आम्ही कोणाला काही मांडलं नाही. आपल्याला जसं जे आवडेल तेच धंदा करायचा आपण. लोकांच्या याच्यावर ना घरी राहिलं तरी लोक नाव ठेवते, आणि कोणता धंदा केला तरी त्याला नाव ठेवते. त्याच्यामुळे आपल्याला जसं आवडेल तसंच करायचं आपल्याला. पण तुम्ही एक का ना शेळी करा, आणि त्याच्यापासून अनुभव घ्या. त्याच्यानंतर नाही तर लोक म्हणते काही लागले आता मोबाईलवर सांगायला, लोक पैसे छापासाठी कशासाठी कोणी काही म्हणतं. पण आपल्याला जे आवडेल तेच पर्याय आपण निवडा आणि तेच करा. आज आपल्याला जर तुम्हाला एक्स्ट्रा सांगून काय आपल्याला पैसे थोडेच भेटणार आहे. आमच्या काही लय मोठ्या शेळ्या नाही, आमच्या 5च असते. आम्ही पिल्ले इकितो आणि शेळ्या ठेवतो. त्याच्यातल्या काही पाठी चांगल्या जर असले घरी ठेवासारख्यात आम्ही 2 ठेवलेले आहे, पण त्या पण चांगल्या आहेत. त्यांनी पण सुरुवातीला एकच बोकड दिलं ना, आता त्या दुसऱ्यांदा येतात. आता पण त्या 2-2 पिल्ले देणारच आहे, मोठाले येतात. मग ज्या चांगल्या आहे ते आम्ही घरी ठेवतो, आणि जे बोकडे ते आम्ही ते विकून टाकतो. तुम्ही एक जर शेळी घेतली तर 5 वर्षामध्ये 80-90 तर नाही होणार, पण 5 वर्षामध्ये आपण जर शेळी जर आणले तर ते उत्पन्न दिसतं. केलेलं आहे म्हणलं त्यांनी ते पैसे घरी खर्च नाही केले, पिल्ले इकली ते शेळ्या का महिना केलेल्या. आता त्याचा विषय कसा होता, त्याला होती 10 एकर शेती घरची.
मग त्याच्यात त्याच्यामुळे त्याला त्यांना शेळ्याचे पैसे लागलेच नाही ना मग. पैसे लागले मग नाही त्यांनी बदलाला बदलच घेतलं त्याच्यात त्याच्यात पण केलं. तेवढं दिसतं. हा आता आमचं कसं आहे की आमचं सगळं त्याच्यावरच आहे. आमच्या आता मुलं लहान आले आता आमचं खाणं पिणं सगळं ते शेळ्याच्या जीवावरच आहे. आणि शेतीचं माल शेतीलाच लागून बसतं, त्याच्यातलं काही उरतच नाही. शेती आपल्याला थोडी दुसऱ्याची जरी केली तर ती बटाईच पडती, त्याच्यात काय उरतं. त्याच्यामध्ये शेतीमध्ये काही नाही आणि मग तसा हिशोब जर लावला तर मंजुरी बी निघत नाही त्याच्यामध्ये शेतीमध्ये. पण ज्याला पानभरी शेती आहे, ज्याला पैशाचं एक्स्ट्रा घरचंच आहे त्याला काही नाही. पण आमच्यासारख्याला कसं बाहेरून काढून करायचं म्हणलं, दुकान मांडायचं म्हणलं की आमच्यासारख्याला काही उरतच नाही. आम्ही ते पण करून पाहिलेलं आहे. आम्हाला शेळीतच बरं वाटलं. तर आम्ही काय 4 ते 5 शेळ्या घेणार आहे. आम्ही त्याच्यावरच आता चालेल झोपी सुरू करणार आहे. इकडे तिकडे कामाला 10 शेळ्या, गेल्यापेक्षा 10. आणि लोकांचं केल्यापेक्षा आपल्या 2-3 शेळ्या जरी वाढल्या तर आपली रोजगार निघतील. लोकांचं करून काही फायदा नाही. तसा हिशोब जर लावला मंजुरी सुद्धा निघत नाही लोकांच्या वावर केल्यानं. पण लोकांना काय वाटतं की त्याच्यात सोनच निघा लागलं, कोणी लोक लय भाव का लागले. त्याच्यामुळे आपल्याला जसं पटन तसंच आपण करायचं. माझं हेच मन नाही दुसऱ्याला नाही की तुम्ही एक का महिना शेळी करा आणि त्याच्यात नुसता अनुभव पाहा ना. तर माणसाने सांगता म्हणून सांगता काही, पण आम्हाला तेच धंदा आहे शेळ्या. आम्हाला शेती 1 एकर आहे, 1 एकर शेती आहे. 1 एकर आहे, त्याच्यात 1/2 एकर आता बुकवून बसली राहिली साठी 2-3 उठलं की एकच धंदा आहे आमच्या मागे. कोणतं बी लावलं सांगा. आता सुपर नेपियर आपला स्मार्ट नेपियर लावलं, दशरथ घासे, मेथी घासे, मारवेली, त्याच्यानंतर शेवरी आहे, त्याच्यानंतर आता परत सुबाबळ आणलेली ती लावायची राहिली. उद्या लावू, तिचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल. टाकलेलं आहे आम्ही आता लावताना बी व्हिडिओ टाकलेला आहे. कसं लावायचा, कसं ते बिबिंग कसं गरम पाण्यात टाकायचं, सुती दुडक्यात काढायचं, हे सगळे व्हिडिओ टाकलेलं आहे आम्ही. आणि उगल्यावर बी तुम्हाला ते दाखवा. आता नेमकं कोमल ते दाखवलं ते कापणीच्या टायमाला दाखवून शेळ्या कशा खात्या, कोणतं आवडीनं खाते. आता 2-4 प्रकारचं आम्ही लावलेलं आहे, तर ते पण तुम्हाला पाहायला भेट आहे. आणि जे शेळ्या खात्या का ते पण आम्ही सांगू, कोणतं गवत जास्त आवडीनं खाते तर तुम्ही पण ते करू शकता. तसं आता काही कसं वाटतं, नाही आम्ही जे का तेच रिअल आहे आमचं. लोकांना कसं वाटतं की बाबा हे सांगतात, तर हे सगळ्या म्हणजे नुसतं व्हिडिओवर व्ह्यूज भेटण्यासाठी पण तसं काहीच माहिती नाही. सांगतात, तसा विषय नाही. जी आहे ती रिअल आहे. म्हणजे आम्हाला पण शेळ्यावाल्यांना असं काही सांगितलेलं नाही बरं का. आम्ही पण असं आम्हाला शेळ्यावाल्याने सांगितलं video काही खरं पाहूनच नाही करतो म्हणे, आम्ही. करूच नका म्हणे तुम्ही. हा करूच नका म्हणे, तुम्ही करू शकत नाही, तुम्ही चौकून हिंडून आलेले म्हणे आणि तुम्ही शेळ्यात अजिबात करणारच नाही म्हणे. एक आमच्या गावातला शेळ्यावाला आहे, जास्त मिनिटं सांगू थोडं उदाहरण सांगा. त्याने सांगितलं होतं आम्हाला, नको म्हणे शेळ्यात याच्यात काही काही पडलं परवडत नाही नाही. म्हणे. लय पिल्ले मरते, पाऊस पाडाय त्याला संडास लागते तर ते काहीच नाही मरून मित्रांनो, जाते. फक्त माणसामध्ये जिद्द पाहिजे, काही होत नाही. नाही आज तर आमचं आता 5 शेळी पालन असं वर्षामध्ये आहे की आमचं काही एवढं लक्ष आमच्या शेतातच असते शेळ्या. तर त्याला अजून कधी चुने नसला काय नाही, देवाच्या नावावर त्या रात्रीच्या जणा त्या बिन पिल्ले त्याची खेळ ते बिन. आता आमचं गाव लांब आहे, आम्हाला इथं राहण्याची सुविधा नाही शेतामध्ये, तर आम्हाला पाणी पण नाही. तर आम्ही मुलं शाळेत जाते म्हणून आम्ही गावातच राहतो. तर ते शेळ्या रातच्याच जणा त्या बिन आणि पिल्ले बिन खेळते द्यायचे. तर आम्हाला ते कधी जाणल्या म्हणून आम्हाला हे सुद्धा माहिती देतात. आम्ही सकाळी सोडून पाहिलं पिल्ल्याचा आवाज आला मग आम्हाला कळतं. नाही तर आमचं सगळं देवाच्या नावाचे, आपण कुठं जरी गेलो देवाच्या नावावरच जगू शकतो. माणसाच्या जीवावर नाही जगत. मग माणसं जीवावर राहू बी नाही माणसानं दुसऱ्या आणि कोणाला विश्वास ठेवूनच चालत नाही. काहून की विश्वासानं करा तर लोक विश्वासघात बिन करून राहिले. तर त्याच्यासाठी तुम्ही जे आपल्याला आवडेल का तेच धंदा करायचा, दुसऱ्याला विचारून कधीच करायचं नाही. काहून की लोकायला पुढे चाललं की त्याचे पाय धरून मागं वळीते लोक. हे करू नको ते करू नको, मग करायचं तरी काय, खायचं तरी काय. मग उजूक म्हणते मग एवढा मोठा माणूस याला काम करायला काय होतंय, घरात बसवतो मग याची दही न राहायची. मग काय होतं, असे आमच्या मागं असं अनेक संकट येऊन गेलेले, आम्हाला सगळ्या गोष्टीतला अनुभव आलेला आहे. म्हणून आम्ही असं मार्गदर्शन करतो. तुम्ही माणसं ते शेळ्याचं उदाहरण आहे आणि तुम्ही माणसाचं सांगा लागले. मग माणसानं आम्हाला तसं सांगितलेलं आहे शेळ्याचं, म्हणून आम्ही तसं सांगू राहिलो. आम्हाला काय तुम्हाला एक्स्ट्रा शिल्लक सांगून काही पैसे भेटणार असं नाही. बाकीचं नाही. आता आम्हाला ज्या जे ज्या गोष्टी तेच घडलेल्या आहेत खरंच. ते आम्ही असं सांगू शकतो. तर आमचं सध्याच्या याला आता आमचं रिअल शेळ्यावरच आहे सगळं आमचं. तर आम्ही आता त्याच्यामुळं आपल्या मागे कसं आहे माहिती आहे का, आपलं नावच खराब आहे. म्हणजे आपलं नशीब काय म्हणतात ते, त्याच्यामुळं आपण आपल्या चॅनलला आपलं नाव पण नाही ठेवलं, सागर टुकरे ऑफिशियल. आणि यायला कधी जर पुढं जरी दाखिला यायला म्हणते साडेसातीची. हा, त्याच्यामुळे आपण आपलं नाव पण नाही ठेवलं चॅनलला. म्हणजे यायला जन्माला आल्यापासून साडेसाती, पण जन्मल्यापासून. महाराजाला दाखा ते म्हणते साडेसातीची जालबाल्यापासून आपल्या मागे, साडेसातीची म्हणते कधी येईल. त्याच्यामुळं नको म्हणलं, चॅनलचं नाव पण नको आपल्या नावात, असा विषय आहे मित्रांनो. तर मुलाखत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि जे रिअल स्टोरी आहे ती सांगितलेली आज लोक काय म्हणतात
त्याच्याकडे लक्षात लक्ष घ्या देऊ नका. लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगते आपल्याला जीवधंदा करायचा का ते दुसऱ्याला विचारून कधीच करू नका. आणि जे करायचं का डायरेक्ट सुरू करायचं, कोणाला विचारायचंच नाही. आपल्या कारण की मनावर मनाच्या हिशोबाने करायचं. हा तर लोक काय करते काही करायला मध्ये करू म्हणजे तेच नात लावून देते ना. आपलं मन कसं दुखत मग आपल्याला इच्छाच नाही राहते करायची. त्याच्यामुळं आपल्याला जे आवडेल तेच करायचं. तर हे असे आमच्या शेळ्या आहे, असे पिल्ले आहे आता गणलेले 2-2 महिन्याचे पिल्ले आहे असे. आणि ते तशा शेळ्या आता याच्यातले काही आता साध्या शेळ्या आहे आपल्या काही एकदम एवढ्या साध्या भारी आहे. ले काही मोठ्या नाही काय नाही. आता लय मोठं दुकान मांडायला आपल्या जवळ तेवढं पाकिटच नाही. त्याच्यानं आपलं कसं आहे त्याच्यातली त्याच्यात आपल्याला जसं जसं हे होईल तसं लोकांचं काढून दुकान मांडायला मी परवडत नाही. त्याच्यानं आम्ही त्याच्या त्या पाठी घरी ठेवतो आणि बोकड विकून टाकतो. आपलं जे काम संसार पडलं तर मग तेवढंच. कधी चांगल्या बिन वस्तू विकावं लागत याच्यात असं होतं. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. ही भेटू असेच नवीन व्हिडिओमध्ये. आजची मुलाखत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मी कधी बोलत नसते पण पण बोलायला सुरुवात झाली की थांबत नसते. असं आहे, बोलत नसते बोलायला सुरुवात झाली की थांबत नसते. मग ती गाडी थांबत बोललं वाटतच. मग जे माणसाला मागं गाडलं ते पुढं तोंडासमोर राखून ते शब्द येतेच ना. बोलतात माणूस मग. ओके, धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.